नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचण्याचे काय लाभ होतात याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा अंबाबाईचा उदो उदो लिहायला विसरू नका. दुर्गा सप्तशती हा ग्रंथ इतका अद्भुत आहे ना की या ग्रंथाचं जर विधिवत पठण केलं तर पठणकर्त्याची कुंडलिनी जागृत होण्यास मदत होते. याशिवाय काही सिद्धी सुद्धा प्राप्त होतात. सीतेच्या वियोगामुळे दुःखी झालेल्या श्रीरामाने नवरात्रीत विधिवत सप्तशती पाठ केल्याचा रामायणात उल्लेख आहे. परिणामी भगवतीच्या कृपेने माता सीता श्रीरामांना परत मिळाली. इतकंच नाही तर लंकेवर मिळवलेला विजय सुद्धा तिच्याच कृपेने प्राप्त झाला. अशा या सप्तशती ग्रंथाचा पाठ विधिवत केला असता अनुभव येतोच येतो. आई जगदंबेच्या कृपेने निश्चितच मनोकामना पूर्ती सुद्धा होते. सप्तशतीच्या विधिवत पाठामुळे संबंधिताला अपेक्षित असलेलं फळ यथावकाश मिळतच मिळतं. दुर्गा सप्तशतीचं दुसरं नाव देवी महात्मा आहे. त्यांचे 13 अध्याय असून त्यात देवी महिषासुरमर्दिनीच्या रूपात प्रकटली असून तिने सर्वसामान्यांना त्राही भगवान करून सोडणाऱ्या दृष्ट आणि क्रूर राक्षसाशी तुंबळ युद्ध करून त्यांचा निपात केला. याचं रसाळ भाषेत वर्णन केलेलं आहे. मुळात या ग्रंथात 568 श्लोकच होते, परंतु वेळोवेळी त्यात भर पडत गेली आणि शेवटी त्यांची संख्या 700 इतकी झाली. म्हणूनच हा ग्रंथ कालांतराने दुर्गा सप्तशती म्हणून ओळखला जाऊ लागला. दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आई भगवतीचं स्वरूप उलगडून सांगणारा अद्वितीय ग्रंथ आहे. सर्व पुराणात मार्कंडेय पुराण प्राचीन मानलं जातं आणि दुर्गा सप्तशती हा त्या मार्कंडेय पुराणातलाच अंश आहे. देवी नित्यरूप असून तिने सर्व जग व्यापलं आहे. ती विविध प्रसंगात विविध रूपात विश्वास प्रकट होते असं वर्णन त्या ग्रंथामध्ये करण्यात आलं आहे. दुर्गा सप्तशती दैत्यांच्या केवळ संहाराची शौर्यगाथा नसून कर्मभक्ती आणि ज्ञानाची त्रिवेणी असून ती भक्ताचं सर्व मनोरथ पूर्ण करते. या ग्रंथाच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या पारायणामुळे पारायणकर्त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. यात तीळ मात्र शंका नाही. भगवान शिवशंकर एकदा पार्वती मातेला म्हणाले, पार्वती, शक्तीशिवाय मी शिवशवा समान असून जेव्हा मी शक्तियुक्त असतो तेव्हा मी भक्ताची कुठलीही इच्छा तात्काळ पूर्ण करतो. शक्तीचं महात्म्य इथेच लक्षात येतं. खास करून नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचं पारायण करणं अत्यंत लाभदायी मानलं जातं. तुमच्यावर कुठलंही संकट आलेलं असू द्या किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हायची असू द्या, कुठल्याही हेतूने तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं तर त्याचा लाभ होतोच. परंतु सप्तशतीच्या पारायणाचे काही नियम आहेत. ते नियम जाणून घ्यायला हवेत. त्या नियमांचं आचरण तुमच्याकडनं व्हायला हवं. अगदी प्राचीन काळापासून नवरात्रीत विशेष व्रत आचरण्याची परंपरा आपल्याकडे आहे. देशभरातील भाविक या 9 दिवसात आपापल्या पद्धतीने देवीचं पूजन व्रताचरण करतात. हे सगळं जरी खरं असलं तरी काही गोष्टींचं भान ठेवणं आणि व्रत पूजनाचे नियम पाळणं आवश्यक आहे. दुर्गा देवीचं पूजन, आराधना, नामस्मरण, उपासना, जप जाप्य, होम हवन करण्यासाठी नवरात्र हा सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो. 9 दिवस देवीची पूजा करतात. रोज माळ बांधणे, कुमारिकांचे पूजन करणे, अखंड दीप लावणे, उपवास करणे, सप्तशतीचा पाठ करणे, सुवासिनींना भोजन देणे असे विविध कुळाचार, कुळाधर्म या काळात केले जातात. नवरात्रातील अष्टमी ही महाअष्टमी किंवा दुर्गाष्टमी म्हणून प्रसिद्ध आहे आणि या दिवशी दुर्गेची महालक्ष्मी स्वरूपात पूजा करतात. महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती ही दुर्गेची 3 महत्वाची रूपं आहेत. 2 ऋतूंच्या संधिकालात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे नवरात्र. स्वतःचा शोध घेण्यासाठी अत्यंत विलक्षण आणि अद्भुत असे 9 दिवसांचे पर्व आहे. हे महापर्व मानवाच्या आंतरिक ऊर्जेचा विभिन्न प्रकाराचं प्रतिनिधित्व करत याच ऊर्जेला 9 देवींच्या शक्तीची उपमा दिलेली आहे. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या मनुष्यातील ऊर्जेची वेगवेगळी रूपे असल्याचं म्हटलं जातं. आध्यात्मिक दृष्टिकोनातून याला स्वजागरण आणि आत्मबोधाचा काळ मानला गेला आहे. आपली चेतनाशक्ती जागृत करून एकूणच आपली क्षमता वाढवण्याचा काळ म्हणजे नवरात्र असल्याचं म्हटलं जातं. मग तुम्ही सुद्धा आई जगदंबेचा उदो उदो करा आणि नवरात्रीच्या या पर्वाचा लाभ घ्या. तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचण्याचे काय लाभ होतात याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.